या वाशींच्या जवळ शेई गावात एका कुत्र्याला घाबरून बिबट्यानं पळ काढला। गेल्या काही दिवसांपासून वाशींमधल्या विविध भागात बिबट्याचा संचार असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दरम्यान कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्यानं कुत्रा अचानक भुंकल्यामुळे आणि कुत्र्यानं आक्रमक रूप घेतल्यामुळे तिथून पळ काढला। मुंबई अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर कुंभारपाडा गावात वसई विरारला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेलंय। स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून उजनी धरणाला आकर्षक सजावट करण्यात आली आहे। धरणावर तिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केल्यानं धरणाचं सगळं रूपच पालटलंय। जळगावच्या अंमळनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भिलाली गावातील पांझरा नदीवर असलेला बंधारा ओव्हरफ्लो झालाय, यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। डॉल्फिन सफरसाठी प्रसिद्ध असलेल्या लाडघर समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिनला जीवदान देण्यात आलंय। समुद्राच्या लाटांसोबत किनाऱ्यावर आलेला डॉल्फिन वाळूत अडकला होता। स्थानिक ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत या डॉल्फिनला पुन्हा एकदा समुद्राच्या पाण्यात सोडलं। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तामसतीर्थ या समुद्रावर डॉल्फिन मासा भरकटल्यानं समुद्र किनाऱ्यावर आला होता। यावेळेला निसर्गप्रेमी संकेत हेदुकर यांनी धाडसानं प्रयत्न करत या माशाला पुन्हा एकदा समुद्रात सोडलं आणि जीवदान दिलं। बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळेत बैलगाडा शर्यत पार पडली। अत्यंत थरारक अशा या बैलगाडा शर्यतीत हरिपूरच्या महेश बोंद्रे यांच्या बैलजोडीनं बाजी मारत 1 लाखाचं बक्षीस पटकावलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील गिरडा घाटात बिबट्याचा पिलांसह मुक्त संचार पाहायला मिळाला, यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा काहीसं भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं तात्काळ बिबट्याला जेरबंद करावं अशी स्थानिकांची मागणी आहे। भर पावसात आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखीचं मुक्ताई नगरात आगमन झालं। तब्बल 45 दिवसानंतर आदिशक्ती मुक्ताईंची पालखी पंढरपुरात दर्शन घेऊन मुक्ताई नगरात दाखल झाली। दरम्यान मुक्ताईंच्या पालखी स्वागत सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले होते। संत गजानन महाराज यांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगाव शहरात असेल। 2 महिन्यांचा पायी प्रवास करून ही पालखी रविवारी स्वगृही परतते। दरम्यान खामगाव शहरात पालखीचं आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शनिदेवाच्या 3.5 शक्तिपीठांपैकी संपूर्ण पीठ मानलं जाणाऱ्या नांदगावच्या नस्तनपूर इथे श्रावणी शनिवारच्या निमित्तानं हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। या निमित्तानं मंदिर परिसरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। डोंबिवलीचं ग्रामदैवत म्हणून ओळख असणाऱ्या गणपती मंदिराला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत। या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी नांदेडचे व्यावसायिक सुमित मोगरे यांनी गणपती मंदिरासाठी 30 किलो चांदी भेट दिली आहे। हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्यांच्या मुद्द्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पालकमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे। हिंजवडीतील समस्यांच्याबद्दल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीनं विकास आराखडा तयार करा आणि उपाययोजना करा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रातून केली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील तहानलेल्या दुष्काळग्रस्त भागाला निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आलंय, त्यामुळे शेकडो गावांना दिलासा मिळाला असून शेतीला मोठा फायदा होणार आहे। गावांमध्ये पाणी आल्यामुळे निळवंडे धरणाच्या निर्मितीची स्वप्नपूर्ती झाल्याची भावना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही बोलून दाखवली। नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी जोरदार आंदोलन केलं। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। संविधान चौक ते विधान भवनापर्यंत मोर्चा काढण्यात आला। यावेळेला पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलंय आणि नागपूर विधान भवन परिसरातली सुरक्षाही वाढवली आहे। सहाय्यक अभियंता पदासाठी परीक्षा देणाऱ्या तरुणाला नोकरीचं आमिष दाखवत 21 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव इथे घडली। प्रतीक्षा यादीत नाव आल्यानं नोकरी मिळवून देतो असं सांगत ही फसवणूक करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतलंय।
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून 1 कोटी रुपयांचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं। या प्रकरणी लोहगाव इथल्या विघ्नार्थ अपार्टमेंटमधून 3 तरुणांना ताब्यात घेण्यात आले। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही धडक कारवाई केली। तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 311 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। शाळांची गुणवत्ता ढासळल्यानं पालकांचा ओढा खासगी शाळांकडे वाढत असून जिल्हा परिषदेच्या शाळांतली पटसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे। मुंबईतल्या मानखुर्द इथे रिक्षा चालकांनी प्रवाशाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मानखुर्दमधल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून मारहाणीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। जळगाव शहरातील अल्पबचत भवनात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची सुनावणी पार पडली। शिक्षण हक्क कायदा, बालमजुरी, बाललैंगिक अत्याचार यासह वेगवेगळ्या विषयावर यावेळेला सुनावणी पार पडली। गंगाखेड पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या गौतम नगर भागात नागरिकांना पीटीआर द्यावा या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलंय। मात्र उपोषणाच्याकडे दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त नागरिकांनी आता पालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं। भुसावळमध्ये मुस्लिम मंचच्या वतीनं वक्फ बोर्डाच्या कायद्याच्या बदलाला विरोध केला जातोय। या विरोधात मुस्लिम मंचच्या वतीनं प्रांताधिकाऱ्यांना एक निवेदन देण्यात आलंय। परभणी तालुक्यातील दैठणा गावात एका घरावर वीज कोसळली। सुदैवानं घरातील सर्व माणसं तळमजल्यावर असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र घरावर वीज कोसळल्यानं घराचं मात्र मोठं नुकसान झालंय। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं मालेगाव पालिका प्रशासनाच्या वतीनं शहरात हर घर तिरंगा ही मोहीम सुरू करण्यात आली। यावेळेला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हातात तिरंगा घेत एक रॅली काढली। कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे। अनेक ठिकाणी लाद्या निखळले तर अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय, छताला गळती लागली। दुसरीकडे स्कायवॉकला फेरीवाल्यांनी त्यांचा अड्डा बनवलाय। यामुळे पालिका प्रशासनाला जाग येणार का याकडे कल्याणकरांचं लक्ष लागलंय। जळगावमध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं मूक निदर्शनं करण्यात आली। महाराष्ट्रामध्ये लव्ह जिहादचा कायदा लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन झालं। यशस्वी हत्या प्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसानीच्या मदत वाटपातील निधीत करोडो रुपयांचा घोटाळा झालाय। मात्र प्रकरण दडपण्यासाठी थातुरमातुर कारवाई केली जाते असा आरोप स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी केलाय। नागपूर विद्यापीठात बनावट पदवी आढळल्याने एकच खळबळ उडाली। व्हेरिफिकेशनसाठी हा धक्कादायक प्रकार उघडकीस झालाय। 2 आरोपींनी बनावट पदवीसह विद्यापीठात प्रवेश केला असून आंध्र प्रदेशातून एका आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चिंचखेडा इथे डेंग्यू सदृश आजारानं एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला। या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभाग सतर्क झालाय। चिंचखेडा परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानं आजारांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्यानं शिक्षा माफीचा बोगस प्रस्ताव तयार केला। या प्रस्तावाची कोणतीही पडताळणी न करता वरिष्ठ लिपिकानं अहवाल सादर केला। त्यामुळे या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी भावात क्विंटलच्या मागे 420 रुपयांनी सुधारणा झाली। प्रति क्विंटल 3100 रुपयांचा भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी काहीसे सुखावले आहेत। एक मोठी बातमी हाती येते ती कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागण्याची घटना घडली होती। यावर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियात एक पोस्ट शेअर केली आहे। नाट्यगृहाला आग लागल्याची घटना दुर्दैवी असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी निश्चितपणे राज्य सरकार पुढाकार घेईल। त्यासाठी आर्थिक सहाय्य सुद्धा करण्यात येईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे।
तिकडे बीडमध्ये आंदोलनात ठाकरे गटाचा जिल्हा प्रमुख होता जरांगे यांच्या आडून ठाकरे पवारांचं राजकारण सुरू आहे असा आरोप मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी केला आहे। जातीच्या बद्दल द्वेष निर्माण करण्याचं काम शरद पवार यांच्यासारखी लोक करत असल्याचा आरोप करत निवडणुकीच्या आधी दंगली घडवण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा आरोप सुद्धा राज ठाकरे यांनी केला आहे। तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ हो, माझ्या वाटेला जाऊ नका, मोहोळ उठलं तर विधानसभेत एकही जागा घेता येणार नाही असा थेट इशारा एकही सभा घेता येणार नाही असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय। माझी पोरं काय करतील हे कळणारही नाही, लाल गाल करतील तेव्हा कळेल काय झालं ते, अशा शब्दात राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिलाय। सर्व पक्षांचं एकमत तर मग मराठा समाजाला आरक्षण का नाही? ठाकरे 5 वर्ष भाजपसोबत सत्तेत होते तेव्हा आरक्षण का दिलं नाही असा प्रश्न राज ठाकरे यांनी केला। महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही, आरक्षण आर्थिक निकषावर द्यावं ही मनसेची भूमिका असल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। छत्रपती संभाजीनगर इथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। बैठकीला जाण्यासाठी कार्यकर्त्यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती। आमंत्रित पदाधिकाऱ्यांनाच राज ठाकरे यांची भेट घेऊ दिली जाणार होती, त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं। कालचं आंदोलन मराठा कार्यकर्त्यांचं होतं, त्या आंदोलनात आमचे कार्यकर्ते असतील पण ते पक्षाचं आंदोलन नव्हतं अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। सुपाऱ्या फेकणं ही पक्षाची भूमिका नव्हती असंही राऊत यांनी म्हटलं।